मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असा मोठा आरोप काँग्रेसचे भिवंडीचे शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी केलाय। या संदर्भात लेखी तक्रार मोमीन यांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांचा पक्ष हाताशी धरून आता काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप रशीद ताहिर यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे। ज्याप्रमाणे प्रदेश काँग्रेस जे आहेत डायरेक्ट सिच्युएशनचं डील करत आहेत, डायरेक्ट ते रईस शेखला धरून जे आहेत आणि सर्व आदेश काढत आहे, व्हिप काढत आहे आणि जिल्हाध्यक्षाला न कळवता हे सर्व काम करत आहे। यावर पूर्ण भिवंडीमध्ये पूर्ण आमची कार्यकारिणी जे आहेत, आमचे लोक आहेत काँग्रेसमध्ये, सर्व लोक नाराज आहेत। कुठेतरी तुम्ही या ठिकाणी पक्ष विकल्याचा देखील आरोप केलेला आहे। हे क्लिअर दिसत आहे आपल्याला। मी काय बोलू आता यापेक्षा जास्ती का माझ्या पत्रामध्ये मी लिहिले आहे। सर्व भाजपाचा गेम प्लॅन आहे आणि यामध्ये आमचे लोक सामील आहेत। तर भिवंडी महापौर निवडणुकीआधी भाजपचा व्हीप जारी झालेला आहे। भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना पक्षादेश देण्यात आलेला आहे। भिवंडीमध्ये भाजपकडे 22 नगरसेवक असून सध्या फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय। भाजपकडून स्नेहा पाटील यांना मतदान करण्यासाठी आता व्हीप जारी करण्यात आलेला आहे। दुसरीकडे भाजपचा एक गट जो नारायण चौधरी यांच्यासोबत आहे ते सगळे नगरसेवक आता त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत, सेक्युलर फ्रंटला जाऊन मिळालेले आहेत। त्यामुळे आता भाजपच्या या व्हीपचं पालन नेमकं केलं जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।